सातबाऱ्यावरून तुमचं नाव अचानक गायब झालं आहे का? तुम्ही वर्षानुवर्ष जमीन कसताय पण सातबाऱ्यावर दुसऱ्यांचं नाव दिसतंय आणि तहसील ऑफिसमध्ये सांगितलं जातंय फेरफार झालाय, आता काही होणार नाही. थांबा, ही सर्वात मोठी चुकीची माहिती आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, बेकायदेशीर फेरफार कधीच कायमचा होत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे तुमचं नाव सातबाऱ्यावरून कसं गायब केलं जातं, तो फेरफार बेकायदेशीर आहे की नाही हे कसं ओळखायचं आणि सर्वात महत्त्वाचं कायद्याने तो कसा रद्द करायचा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बेसिक समजून घ्या. सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करा, सातबारा म्हणजे फक्त कागद नाही, तो तुमच्या जमिनीचा पुरावा आहे. साध्या भाषेत सातबारा उतारा म्हणजे सरकारकडून दिलेल्या जमिनीचा अधिकृत रेकॉर्ड. यामध्ये काय असतं? मालकाचं नाव, जमीन किती आहे, क्षेत्रफळ, पीक माहिती, हक्क आणि वापर. आता लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर सातबाऱ्यावर तुमचं नाव नाही, सरकारच्या नजरेत तुम्ही मालक नाही. म्हणूनच लोक वर्षानुवर्ष जमीन कसतात, टॅक्स भरतात, पण कागदावर नाव नसल्यामुळे एक दिवस जमीन हातातून जाते. जमीन तुमची असते पण कागदावर दुसऱ्याची, आणि हीच सर्वात मोठी समस्या आहे. ग्रामीण भागात नाव सातबाऱ्यावरून गायब कसं होतं? आता खरी गोष्ट समजून घ्या. बहुतांश लोकांना वाटतं की नाव आपोआप जातं, पण तसं नसतं. प्रत्येक बदलामागे फेरफार एंट्री असते. म्हणजेच काय? तुमच्या जमिनीचा रेकॉर्डमध्ये बदल करण्याची प्रक्रिया. आता प्रश्न येतो, हा बदल होतो कसा? 90% केसमध्ये खालील प्रकार होतात: बनावट खरेदी खत करून नाव बदलणे किंवा वारस नोंद न करता दुसऱ्यांचं नाव लावणे, खोटे कागद दाखवून फेरफार मंजूर करणे, काही वेळा अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून, आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्हाला काहीच कळत नाही. कायद्याप्रमाणे प्रत्येक फेरफाराआधी नोटीस देणं आवश्यक आहे, पण प्रत्यक्षात काय होतं? नोटीस दिली जात नाही, सही बनावट केली जाते आणि थेट सातबाऱ्यावर नाव बदललं जातं. आणि मग एक दिवस तुम्ही सातबारा काढता आणि धक्का बसतो, तुमचं नाव गायब. ही चूक नाही, ही सरळ खेळ आहे. पण इथेच लोक हार मानतात आणि इथूनच त्यांची जमीन जाते. लोकांची सर्वात मोठी चूक, जी तुमची जमीन हिरावते. आता लक्षात ठेवा, हा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण इथेच बहुतेक लोक चुकतात. नाव गायब झाल्यावर लोक काय करतात? तहसील ऑफिसमध्ये वारंवार चक्रा मारतात, तलाठी क्लर्ककडे तोंडी विनंती करतात, एजंटकडे पैसे देतात, नंतर बघू म्हणून दुर्लक्ष करतात. आणि यामुळे काय होतं? वेळ जातो आणि केस कमजोर होते. सर्वात मोठे सत्य बघा, तोंडी काहीच होत नाही, फक्त लेखी अर्जच चालतो. कायद्यामध्ये एक गोष्ट खूप क्लिअर आहे, तुम्ही जर वेळेत लेखी आक्षेप घेतला नाही तर समोरच्याला फायदा होतो. आणि मग अधिकारी एकच वाक्य बोलतात, तुम्ही आधी का नाही आला? रियालिटी काय असते? तुमचा हक्क तुमच्याकडून कुणी घेत नाही, तुम्हीच सोडता. म्हणून घाबरू नका, वेळ घालवू नका आणि चुकीच्या मार्गावर जाऊ नका. बेकायदेशीर फेरफार कसा रद्द करता येईल? आता स्टेप बाय स्टेप फुल प्रोसेस सांगते. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे नीट लक्ष देऊ नये का, कारण इथेच तुमची जमीन वाचणार आहे. फेरफार शोधा. सर्वप्रथम तुमच्या जमिनीची फेरफार एंट्री काढा. गाव नमुना 6, त्या एंट्रीचा नंबर लिहून ठेवा. कोणत्या आधारावर नाव बदललं ते तपासा. त्यानंतर दुसरं म्हणजे फेरफार कायदेशीर आहे का ते तपासा. स्वतःला प्रश्न विचारा, मला नोटीस दिली होती का? माझी सही आहे का? कागदपत्र खरे आहेत का? जर यापैकी एक जरी नाही असेल तर तो फेरफार बेकायदेशीर आहे. आता तिसरी स्टेप म्हणजे योग्य कलमाखाली अर्ज करा. सर्वात महत्त्वाचं शस्त्र, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 155 या कलमाखाली तुम्ही मागू शकता, चुकीचा फेरफार रद्द करा, सातबारा दुरुस्त करा, माझं नाव पुन्हा लावा. त्यानंतर अर्ज कुठे करायचा? तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयात लेखी अर्ज द्या. त्यावर इनवर्ड नंबर घ्या, खूप महत्त्वाचं असतं. कॉपी स्वतःकडे ठेवा. त्यानंतर पुरावे जोडा, जुना सातबारा, फेरफार एंट्री कॉपी, तुमचे हक्क सिद्ध करणारे कागद, ओळखपत्र. लक्षात ठेवा, जास्त पुरावे म्हणजे जास्त मजबूत केस. रियालिटी म्हणजे काय? रियालिटी फक्त बोलून काहीच होत नाही, कागदावर लढावं लागतं. अधिकारी ऐकत नसतील तर काय कराल? आता समजा तुम्ही अर्ज केला पण तरीही काहीच ॲक्शन नाही, मग इथेच बहुतांश लोक थांबतात आणि मोठी चूक करतात. कारण कायदा तुम्हाला इथेच थांबायला सांगत नाही. पुढे अजून मजबूत पर्याय आहेत. SDO म्हणजेच उपविभागीय अधिकारीकडे अपील. तहसीलदार निर्णय देत नसेल किंवा चुकीचा निर्णय दिला असेल तर तुम्ही SDO कडे अपील करू शकता.
हा तुमचा कायदेशीर हक्क आहे। त्यानंतर जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टरकडे तक्रार। जर खालच्या अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलं असेल थेट कलेक्टरकडे लेखी अर्ज करा। संपूर्ण प्रकरण मांडून चौकशी मागा। त्यानंतर RTI माहितीचा अधिकार वापरा। फेरफार कसा मंजूर झाला, कोणत्या कागदावर झाला, नोटीस दिली का, हे सर्व RTI टाकून बाहेर काढा। RTI म्हणजे तुमचं सर्वात पॉवरफुल वेपन आहे। त्यानंतर हायकोर्टमध्ये रिट पिटिशन फाईल करा आर्टिकल 226 नुसार। जर प्रशासनाने न्याय दिला नाही तर थेट हायकोर्टमध्ये जा। कोर्ट काय पाहतो, नैसर्गिक न्याय नॅचरल जस्टिस पाळला का, नोटीस दिली का, तुमचं ऐकून घेतलं का। जर नाही कोर्ट फेरफार रद्द करू शकतो। रिॲलिटी आहे, सरकारी ऑफिसमध्ये न्याय मिळाला नाही तर कोर्ट आहेच, म्हणूनच घाबरू नका। योग्य पद्धतीने लढला तर तुमचा हक्क परत मिळतो। शेवट आणि महत्त्वाची बघा, कारण इथे तुम्ही केस जिंकता किंवा हरता। सर्वात महत्त्वाच्या टिप्स, दर 2 ते 3 महिन्यांनी तुमचा 7/12 तपासा। मोबाईलवर फेरफार SMS अलर्ट सुरू ठेवा। कोणत्याही कागदावर सही करण्याआधी पूर्ण वाचा। मोबाईलवर फेरफार SMS अलर्ट सुरू ठेवा। कोणत्याही कागदावर सही करण्याआधी पूर्ण वाचा। तलाठी ऑफिसवर अंधविश्वास ठेवू नका। प्रत्येक गोष्ट लेखी ठेवा, ॲप्लिकेशन, रिसिप्ट वगैरे। RTI वापरण्याची सवय लावा। कोणत्या चुका टाळाल, उद्या करू म्हणून वेळ घालवू नका। फक्त तोंडी बोलून थांबू नका। एजंटवर पूर्ण विश्वास ठेवू नका। कागद न वाचता सही करू नका। केस लांबवू नका। लक्षात ठेवा, जमिनीच्या केसमध्ये वेळ गेला म्हणजे नुकसान तुमचंच आहे। आता फायनल रिॲलिटी बघा, जमीन तुमची असते पण ज्याच्याकडे कागद असतात तो जिंकतो। म्हणूनच जागरूक व्हा, कायदा शिका आणि तुमचा हक्क वाचवा। जर तुमच्या 7/12वरून नाव गायब झालं असेल तर घाबरू नका। योग्य कायदेशीर पद्धतीने तुम्ही तो फेरफार रद्द करू शकता। कायदेशीर सल्ल्यासाठी संपर्क करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। कायद्याची बाराखडी।